सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्या अनुषंगानं सगळीकडे तयारी सुरू आहे। आज आपण मुरगुड शहरामध्ये आलो आहोत आणि मुरगुड शहरामधील एकनाथ शिंदे गटाचे शिवाजीराव विठ्ठल चौगले सर आहेत, त्यांच्याशी आज आपण खास बातचीत करणार आहोत। ते नगरपालिकेसाठी रणांगणात उतरले आहेत आणि मी सरांचं स्वागत करते ताराणीच्या या एपिसोडमध्ये आणि मी सरांना विचारते की सर कशा पद्धतीनं तुमची तयारी आहे। माझं नाव शिवाजीराव विठ्ठल चौगले, प्रभाग क्रमांक 7 मधून मी उभा आहे। मुरगुडमध्ये कैलासवासी माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या विचारावर आचारावर काम करणारे आणि आज माजी खासदार संजयदादा मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणारे सर्व मुरगुडमधले कार्यकर्ते आहोत। गेल्या 5 वर्षामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिकांचा जर आपण विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यातली मुरगुड नगर परिषद ही एकमेव नगर परिषद अशी होती की ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या धनुष्य बाणावर लढलेली ही नगरपालिका होती आणि 17 पैकी 14 नगरसेवक आमचे निवडून आलेले होते। आणि या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये माजी खासदार संजयदादा मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली वीरेंद्र मंडलिक भैया यांच्या सहकार्यानं जवळजवळ 56 कोटीची कामं, विकास कामं आपण मुरगुडमध्ये केलेलं आहोत। या 56 कोटीच्या केलेल्या कामाच्या बळावरच आज आम्ही सर्वजण पुन्हा शिंदे गटाच्या एकनाथ शिंदे साहेब गटाच्या धनुष्यबाणावरच आज निवडणूक लढवित आहोत। सर, मग जेव्हा एकनाथ शिंदे गटाचं इथं हे होतं, राज्य होतं, तेव्हा कशा पद्धतीनं इथं कामं झालेली आहेत आणि काय कामं राहिलेली आहेत? गेल्या 5 वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी आपणाला अतिशय मोठ्या प्रमाणात माजी खासदार संजयदादा मंडलिकांच्या प्रयत्नातून जवळजवळ 56 कोटीची विकास कामं झालेली आहेत। याचबरोबर एक वैशिष्ट्यपूर्ण किंवा उल्लेखनीय बाब जर आपण म्हणायची म्हटलं तर आमच्या जाहीरनाम्यामध्ये 5 वर्ष मागच्या जाहीरनाम्यामध्ये आपण वीरेंद्र भैया मंडलिक यांनी एक जाहीरनाम्यामध्ये एक सांगितलं होतं की मुरगुडमध्ये नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभा करू आणि ते त्यांच्या स्वखर्चानं आणि लोकवर्गणीतून जवळजवळ 25 लाखाचा अश्वरूढ पुतळा आज तुम्हाला नगरपालिकेच्या समोर दिसतो आहोत। अशाच पद्धतीनं जी मुरगुडमध्ये विकास कामं होती ती सर्वच्या सर्व आमच्या जाहीरनाम्यातील एकही काम आम्ही असं शिल्लक ठेवलेलं नाही की आम्ही दिलेली वचनं ही पूर्णपणे पूर्ण केलेली आहेत। सध्या युतीमधून तुम्ही लढणार आहात का तुमचं स्वतंत्र पॅनल असणार आहे? आज मी तिला तरी आपणाला आम्ही आमच्या बळावर चाललेलो आहोत। आमच्यासोबत जे येतील त्यांना घेऊन युतीच्या माध्यमातून आमचे लढण्याचा आमचे नेते निर्णय घेतील, त्या निर्णयाविषयी आम्ही पूर्णपणे बांधील आहोत। संधी मिळाल्यास सर कोणते विकास कामं अशी राहून गेलेत किंवा मुरगुडच्या ह्याच्यामध्ये कोणत्या अशा विकास कामामध्ये अडथळे आहेत जे तुम्ही सोडवू शकणार आहात, जे तुमच्या कार्यपद्धतीतून लोकांसाठी एक प्रेरणा होणार आहे? जरी आम्ही मागच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये 56 कोटीची कामं केली असतील तरीसुद्धा आज मी तिला मुरगुडमध्ये असे अनेक कामं आहेत की उदाहरणार्थ मुरगुडच्या नगरपालिकेच्या शेजारी असणारे ST स्टँड हे सुशोभित करण्याचं, जसं कोल्हापूरचं संभाजीनगरचं स्टँड आहे अशा प्रकारचं सुसज्ज असं ST स्टँड आपल्याला करायचं आहे। याचबरोबर मुरगुडमध्ये इतिहास जर आपण बघितला तर मुरगुडचा जनावरांचा बाजार हा अतिशय मोठा या परिसरामध्ये अतिशय मोठा प्रसिद्ध आहे, तो आपणाला चांगला करायचा आहे। याचबरोबर मुरगुडमधील सांडपाण्याचा जो प्रश्न आहे तो सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लागायचा। आमच्या डोक्यातून भुयारी गटर सगळे बांधून नवीन जवळजवळ आता 300-325 कोटीचा आमचा STP प्लॅन्ट मंजूर झालेला आहे। आमच्याच कालखंडामध्ये खासदार संजयदादा मंडलिक यांच्या खास प्रयत्नातून त्या सांडपाणी प्रकल्पाला आपण सर्व भुयारी गटारीच्या माध्यमातून त्याला सांडपाणी नेणार आहोत की ज्यामुळं मुरगुडच्या नागरिकांचं आरोग्य सुसज्ज राहील। याचबरोबर अनेक वर्षापासून मुरगुडच्या नगरपालिकेच्या पूर्व बाजूला असणारं मटण मार्केट हे अतिशय जुनं आणि थोडंसं गलिच्छ असं आहे, ते सुद्धा सुसज्ज असं करण्याचा आमचा मनोदय आहे। संपूर्ण शहर
CCTV खाली आणण्याचा प्रयत्न आहे. संपूर्ण शहरामध्ये आपल्याला जे आता स्ट्रीट लाईट्स आहेत ती सौर ऊर्जेवर कशा आणता येतील आणि विजेचा वापर कसा कमी करता येईल, नगरपालिकेचा खर्च कमी करता येईल, असे असंख्य कामं पूर्ण करण्याचा आणि संपूर्ण मुरगुड शहर वासियांना जास्तीत जास्त आरोग्यदायी आणि सुखमय जीवन जगता येईल याचा खासदार संजयदादा मंडलिक यांच्या प्रयत्नातून आपण प्रयत्न करणार आहोत. आता सध्या ज्या प्रभागातून तुम्ही उभे आहात तिथे रस्ते, ड्रेनेज किंवा इतर गोष्टींच्या कशा सुविधा आहेत किंवा नाहीत आणि त्यासाठी तुमचा प्रयत्न काय असणार आहे? हां, ज्या प्रभागातून मी आज निवडणूक लढवू इच्छितो त्या प्रभागामधल्या आपण रस्ते या मागच्या 5 वर्षामध्ये केलेले आहेत. सांडपाण्याचा प्रश्न जो तो मगाशीच मी आपणाला सांगितले की संपूर्ण शहर हे अंडरग्राऊंड गटारीने STP प्लॅन्टला जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. माझ्या प्रभागाच्या पश्चिम बाजूला मुरगुडची स्मशानभूमी आहे. ती स्मशानभूमी आपल्याला अतिशय सुसज्ज करायची आहे. कालच्या ह्याच्यामध्ये आपण 10 लाख रुपये त्याच्यासाठी धरलेले आहेत. याशिवाय आणखीन मुरगुडला रस्त्याचा जो रिंग रोड आहे की ज्यामुळं बाहेरून येणाऱ्या लोकांचा शहरामध्ये वावर होऊन वाहतुकीची कोंडी होते ती सोडवण्याच्या दृष्टीनं मुरगुड शहराच्या भोवती रिंग रोड करण्याचा आम्ही आमच्या प्रयत्नातून निश्चितपणे प्रयत्न करू आणि तो प्रश्न मार्गी लावू. तर हे होते शिवाजीराव विठ्ठल चौगले सर जे एकनाथ शिंदे गटाकडून रणांगणात आहेत. नक्कीच मतदारांचा कौल काय असणार आहे हे पाहणं गरजेचं आहे. त्यांनी आपल्या अनुभवातून जे काही विकास कामं राहिलेली आहेत किंवा जे त्यांच्या माध्यमातून झालेले आहेत हे त्यांनी सांगितलं. नक्कीच मतदारांचा कौल आता महत्त्वाचा असणार आहे आणि आपण त्यांच्याशी संवाद साधलो. सगळ्यांनाच ते जे काही विकास कामं पुढच्या कालावधीत करणार आहेत हे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगितलं. आपण सरांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊया आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. धन्यवाद. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.